नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजता आहेत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून मोठं भाष्य केलं. समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही, मात्र सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावरती परिणाम होईल. अशा प्रकारे राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे, असं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीमध्ये पगाराचे पैसे द्यायला सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे राहणार नाहीत. तसंच महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग आणले पाहिजेत, त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार दिला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आहेत आपल्यासोबत. संजय, विदर्भ दौऱ्यावरती आहेत राज ठाकरे आणि त्यांनी यावेळी काय वक्तव्य केलंय पत्रकारांशी बोलताना? श्वेता, राज ठाकरे हे कालपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये राज ठाकरे यांचा कालपासून मुक्काम आहे. काल त्यांनी अमरावती विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. त्यानंतर आज विदर्भातील पश्चिम विदर्भातील नागपूर विभागातील सर्व पदाधिकारी पत्रकार कार्यकर्त्यांची त्यांची बैठक सुरू झालेली आहे. त्यापूर्वी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बातचीत केली आणि या त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलेलं आहे की समाजातील कोणताही घटक असो तो तुम्हाला फुकट काही मागत नाही, मात्र सत्ताधारी हे केवळ त्यांना निवडून यायसाठी जर अशा योजना राबवत असेल तर त्यामुळे राज्य हे निश्चितच खड्ड्यात घातलं जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर नोव्हेंबरचा हप्ता जर दिला गेला तर कदाचित कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला देखील पैसे राहणार नाही, असं मोठं वक्तव्य जे ते राज ठाकरे यांनी केलेलं. त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो की शेतकऱ्यांनी देखील कधीही सरकारला मोफत मागितलेली नव्हती. सरकारने ज्या गोष्टी द्यायला पाहिजे त्या गोष्टी देत नाही, मात्र केवळ आपल्या स्वार्थासाठी जर काही करत असेल तर याचा परिणाम जे आहे. बरं संजय, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईन वरती. प्रवीणजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. राज ठाकरे आहेत विदर्भ दौऱ्यावरती आणि त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की जर ऑक्टोबरचा माझी लाडकी बहीणचा हप्ता जर महिलांना दिला तर मग कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे राहणार नाहीत. नाही, मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय घेत असताना शासकीय स्तरावर त्याचं विचारमंथन होतं आणि फायनान्स डिपार्टमेंट जे आहे ते या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊनच योजनेला मंजुरी त्या ठिकाणी देत असतं, निर्णय होत असतो. आता कुठलंही सरकार हे काय प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाहीये. जेव्हा आपण गरिबाच्या कल्याणाच्या गोष्टी बोलतो त्यावेळेला सरकारवर बर्डन हे येतच असतं. कधीच सरकार नफा कमवण्यासाठी त्या ठिकाणी काम करत नसतं. तर लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मी चॅनलच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणच्या महिला बघितल्या. कोण टेलरिंगचा व्यवसाय करतंय, कोण घरी इमिटेशन ज्वेलरीचा करतंय आणि अशा पद्धतीनं त्यांना 2 महिन्याचे 3,000 आलेत. तर त्या व्यवसाय त्यांनी सुरू केलेत. म्हणजे ही डेड इन्व्हेस्टमेंट नाहीये, हे त्या ठिकाणी फुकट वाटप पैशाचं नाहीये. त्या पैशाचा विनियोग सुद्धा त्या महिला नीट पद्धतीनं त्या ठिकाणी करतायत. त्याला आणखी ताकद देण्याची आवश्यकता आहे. हे खरं आहे की त्यांना नुसते पैसे देऊन निवांत ठेवणं योग्य नाहीये. तर त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, त्याला आणखी स्ट्रेंथन केलं पाहिजे. उद्योग व्यवसायात महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे. त्या दृष्टीनं आणखी ताकद करण्याच्या सूचना त्या ठिकाणी स्वागतार्ह असू शकतील. परंतु म्हणून महिलांना दिलेले पैसे व्यर्थ आहेत अशा बोलण्याला काही अर्थ नाही. आणि आपल्या राज्याची क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, त्याच्यामुळे पैसे उभे करू शकतो. तेवढे पैसे उभे करण्याची क्षमता आपल्याकडे इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे आणि आपली आर्थिक स्थिती ही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी भक्कम होते आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा सारासार निश्चितपणे सरकार विचार करूनच निर्णय त्या ठिकाणी घेत असतं. बरं, धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. मात्र राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा आहे हे आपण लोकसभेमध्ये ऐकलं. मात्र महायुतीकडनंच जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात निर्णय घेण्यात आला, प्रत्येक महिलेला जी लाभार्थी आहे किंवा जी एलिजिबल आहे महिला, त्यांना जे काही महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, या संदर्भात राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य ते म्हणजे महिलांना पैसे न देता त्यांना उद्योग आणा, असं राज ठाकरेंनी सुचवलंय. याच संदर्भात अधिक बोलणार आहोत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी आहेत आपल्या सोबत. अमोलजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये.
राज ठाकरेंचा एक सल्ला किंवा एक त्यांचं वक्तव्य, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताही घटक काही फुकट मागत नाही, महिलांना थेट पैसे देण्याऐवजी त्यांना उद्योग दिले असते तर? नाही, त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सध्याच्या घडीला गोरगरीब तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांच्या खात्यामध्ये येणारे 1500 रुपये हे त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहेत. कदाचित इतर श्रीमंत लोकांना त्याबाबत जाण नसावी, पण 1500 रुपये हे काय असतात हे गरिबांनी, ज्यांनी दिवाळी आता करणार आहे, ज्यांनी रक्षाबंधन किंवा गौरी गणपतीचा उत्सव साजरा केला, ते तरी फार मोठे आहेत. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही तळागाळापर्यंत प्रसिद्ध होते आहे आणि त्यामुळं कदाचित त्याच्यावर टीका पण होते आहे. पण त्यांनी जो दुसरा सल्ला दिला तोही सल्ला विचाराधीनच आहे. ते असं म्हणतायत की महिलांना उद्योग निर्मिती झाली पाहिजे, त्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही, नक्कीच झाली पाहिजे. महायुतीचं सरकार जेव्हा परत सत्तेमध्ये येईल त्यावेळेस 1500 रुपयासोबतच आमच्या महिला भगिनी कशा आर्थिक सक्षम होतील याकरता आम्ही लक्ष देऊ, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ. आणि मैत्रीचा सल्ला म्हणून जो त्यांनी दिलाय ठाकरे साहेबांनी, तो त्यांचा सल्ला स्वीकारून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या महिला भगिनींना न्याय देण्याचा. बरं, राज्याचे अर्थमंत्री आहेत अजित पवार. बरं, राज्याचं तसं आर्थिक नियोजन आहे का? ज्याप्रमाणे राज ठाकरे म्हणतात की ऑक्टोबरचा जर हप्ता जर तमाम महिलांना दिला तर मग सरकारकडे पैसे शिल्लक राहणार नाहीत. मला असं वाटतं की अर्थमंत्र्यांना त्याबाबत जास्त माहिती आहे आणि सरकारकडे पैसे शिल्लक राहतील की नाही राहतील हा सरकारने अगोदरच विचार केलेला असेल. एक तर नक्की आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी कमिटमेंट दिली, विशेषतः जनसन्मान यात्रेमध्ये अजितदादांनी जे लोकांना शब्द दिला की सप्टेंबर महिन्यापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये उर्वरित हप्ता सुद्धा 2 महिन्यात जमा होईल, तो शब्द पूर्ण पाडतील. आणि सरकारच्याकडे पैसा आहे नाही आहे हा भाग नंतरचा आहे. मात्र एवढं मी नक्की सांगतो की 1500 रुपये आणि 2 महिन्याचे 3000 रुपये हे गोरगरिबांसाठी फार महत्वाचे आहेत. बाकी इतर म्हणजे काय म्हणता येईल त्याला, इतर लोकांना त्याचं महत्व वाटत नसेल, पण सरकारबद्दल त्यांनी चिंता करू नये. मात्र त्यांनी जो सल्ला दिलाय तो सल्ला आम्ही एक्सेप्ट नक्कीच करणार. बिलकुल. अमोलजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. आता आपण थेट जाऊयात, खासदार नरेश म्हस्के आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूयात. नरेशजी, स्वागत तुमचं. लोकसभेमध्ये तुम्हाला सगळ्यांना महायुतीला राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा होता. आता महायुती सरकारच्याच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज ठाकरेंनी जो काही प्रश्न उपस्थित केलाय, पैसे पुरणार आहेत का पुढे, काय वाटते तुम्हाला? बघा, सरकार कुठलीही योजना आणताना त्याच्या मागचा पुढचा सर्व असा विचार करते आणि तो विचार करूनच, अभ्यास करूनच आर्थिक तरतूद आहे किंवा नाही, कशा पद्धतीने तरतूद करता येईल याचा विचार करून संपूर्ण ही योजना आणली गेलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेबांना चिंता आहे, पैसा असेल नसेल, परंतु चिंता राजसाहेब ठाकरे साहेबांनी करू नये. सरकारने पूर्णपणे विचार केलेला आहे ही योजना आणताना. त्यामुळे सरकारच्या विकास कामांवरती पण या योजनेमुळे काही परिणाम होणार नाही आणि ही योजनाही सुरळीत चालेल. पण राजसाहेबांना एक महाराष्ट्राबद्दल चिंता आहे म्हणून त्यांनी हे मत व्यक्त केलं असेल. बरं, दुसरीकडे महिला अपेक्षा व्यक्त करतायत, स्वाक्षरी मोहिमा घेतायत की ही योजना अशीच चालू राहावी. बरं, दुसरीकडे राज ठाकरेंनी ऑक्टोबरच्या हप्त्यानंतरच चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे ते काही सजेशन सुद्धा देत आहेत तुम्हाला की कोणताही घटक काही फुकट मागत नाही, तर त्यांना थेट पैसे देण्याऐवजी तर जर त्यांना रोजगार दिला असता तर. नाही, राजसाहेबांची सूचना खरंच स्वागतार्ह आहे. परंतु आज 2 करोडच्या वरती अर्ज आलेले आहेत, 2 करोडच्या वर लाभार्थी आहेत. एकाच वेळी 2 करोडच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांना आपण रोजगार नाही देऊ शकत. ज्यांना रोजगार करायचे त्यांच्यासाठी सुद्धा अनेक योजना आणलेल्या आहेत. आपण बचत गटांना सुद्धा आपण अनुदान देतोय, महिलांना विविध योजनांद्वारे कर्ज, बिनव्याजी कर्ज देतोय. त्या योजना सुद्धा आणलेल्या आहेत आणि त्या योजना आणताना सुद्धा खूप विचार केला गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या राजसाहेबांनी जी सूचना दिलेली आहे ती खरोखर तिचं स्वागत करण्यासारखं आहे. परंतु ऑलरेडी ते काम सुरू आहे आणि तशा पद्धतीने कर्ज असेल, अनुदान असेल, याद्वारे सुद्धा महिला उद्योजक बनवण्याचं काम सुरू आहे. परंतु एवढा मोठा घटक आहे की सरकारकडून, हा गोरगरीब घटक आहे, सरकारकडून यांना आपलं घर चालवण्याकरता काही ना काही मदत आपण सरकारकडनं काय अपेक्षा करतो, तर त्यांचं घर चालवण्याकरता छोटीशी का नाही मदत,
आता त्याद्वारे अनेकांनी सुद्धा रोजगार सुरू केलेले आहेत त्या 1,500 रुपयातनं. बरं. मी एक उदाहरण बघितलं की एखादी घुंगरू आणले गणपतीत आणि ते घुंगरू विकले, त्याच्यातून नफा प्राप्त केला. अशा बरं. पद्धतीने अनेक महिला याचा उपयोग सुद्धा बिलकुल. करत आहेत. नरेशजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलला. तर एकंदरीत सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय आहे, तर जेव्हा एखादी योजना सरकार सुरू करतं त्या संदर्भात आर्थिक नियोजनाचा विचार हा नक्कीच सरकारनं केलेला असतो.